ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीचे पेपर दिले असेल तर आता 10वी आणि 12वीच्या ज्याही संभाव्य तारीख आहे ह्या समोर आलेल्या आहेत। तर निकाल कधी लागणार यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर 10वी आणि 12वीच्या निकालाकडे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या आहेत। तर 12वीचा निकाल कधी लागणार याबाबत ज्या तारखा असणार आहे ह्या आता समोर आल्या आहेत। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर बघू शकता ज्याही तारखा असणार आहे म्हणजे एक्सपेक्टेड ज्या डेट असेल तर त्या बघू शकता, कारण की आता CBSE बोर्डचा जो निकाल आहे हा जाहीर झालेला आहे आणि संपूर्ण विद्यार्थी आता 12वीचा निकाल आणि 10वीचा निकाल तो सुद्धा महाराष्ट्र बोर्डचा कधी लागणार यासाठी आता राज्यामधून जेवढेही विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली असेल ते विद्यार्थी अपडेट चेक करत आहेत। कारण की एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा अंदाज लावण्यात आलेला होता की तुमचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुद्धा लागू शकतो, तो म्हणजे 12वीचा। तर आता जो 12वीचा निकाल असणार आहे महाराष्ट्र बोर्डचा तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांचा जाहीर होणारच आहे। याबद्दलची माहिती आता आलेली आहे, एका न्यूजपेपरमध्ये सुद्धा याबद्दलची संपूर्ण जी अपडेट आहे ही दिलेली आहे। आणि तुमचा 12वीचा निकाल लागल्यानंतर लगेच तुमचा 10वीचा निकाल लागेल। तिथून 10 दिवसाचा जो टाइम पिरियड आहे तो टाइम पिरियड संपल्यानंतर तुमचा 10वीचा निकाल हा जाहीर केला जाणार आहे। तर अगोदर तुमचा 12वीचा निकाल लागेल आणि त्यानंतर तुमचा 10वीचा निकाल लागेल। तर या रिझल्टमध्ये 10 किंवा 12 दिवसाचा फरक राहू शकतो। तर विद्यार्थ्यांना रिझल्ट चेक करण्यासाठी ज्या ऑफिशियल वेबसाईट असते जसे की maharesult.nic.in अशा प्रकारे परत ज्या 2 वेबसाईट आहे 3 वेबसाईट आहे ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहे। तर या वेबसाईटवर तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर जेही विद्यार्थी 12वीला असेल किंवा 10वीला असेल तर तुमचा जो निकाल आहे हा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर केला जाणार आहे 12वीचा आणि तिथून तुमचा 1 आठवड्यानंतर 10वीचा निकाल जाहीर केला जाणार आहे। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी वेट करा। अधिकृत घोषणा ही महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या साईटवर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आणि त्याबद्दलचं जे परिपत्रक असेल हे सुद्धा आपल्याला आता लवकरच दिसणार आहे। तर 10वी आणि 12वीच्या निकालासाठी जेही विद्यार्थी वाट बघत असेल त्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, कारण जी ही तुमची पुढील प्रोसेस आहे ॲडमिशन प्रोसेस, जसे की जे विद्यार्थी 10वीला असेल त्यांना 11वी पॉलिटेक्निक किंवा ITI करायचं असेल आणि त्यानंतर 12वीचे जे विद्यार्थी असेल त्यांना इंजिनिअरिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर या प्रकारे जेही अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असेल त्यांच्याबद्दल संपूर्ण ज्या अपडेट आहे तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।